हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे रवा मोदक. रवा मोदक कसे बनवते ते तुम्ही बघा. मी सगळ्यात प्रथम इथे गूळ घेतलेला आहे. गूळ हे स्लाईस करून घेतले छोटे छोटे. त्यानंतर खोबरं किसून घेतलेलं आहे. खोबरं किसून घेतल्यानंतर 1 चम्मच मी तूप टाकलेलं आहे. तुपामध्ये खोबरं टाकणार आहे, किसलेलं ओलं नारळाचं. आणि नंतर त्याच्यामध्ये मी किसलेला गूळ आहे तो टाकणार आहे आणि हे चांगलं गॅसवरती एका बाउलमध्ये परतवून घेणार आहे. परतवून घेतल्याच्यानंतर गूळ चांगलं त्याच्यामध्ये स्मॅश होईपर्यंत थोडं परतवून घेणार आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडी वेलची पूड टाकणार आहे. वेलची पूड टाकल्याच्यानंतर परत मी चमच्याने हलवून घेणार आहे ते सारण. आणि नंतर एका पातेल्यामध्ये दूध टाकणार आहे. दूध टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं 1 वाटी रवा टाकलेला आहे, कारण जास्त रवा नाही टाकायचा. 1 वाटीच रवा टाकलेला आहे आणि हे चांगलं चमच्याने स्मॅश करून घ्यायचं. त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये हे रवा जे परतवून घेतलेलं आहे ते चांगलं कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे. गरम असतानाच मळून घ्यायचं. नंतर थंड झाल्यानंतर हे मळता येत नाही. हे पहा माझं मळलेलं कणिक. आता मी त्याच्यात छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आणि मोदकाच्या साच्यामध्ये थोडं तेल किंवा तूप लावून तुम्ही त्याच्यामध्ये हे जे कणकेचं गोळा तयार केलेला आहे ते त्याच्यामध्ये भरून तुम्ही साच्याने सारण भरून घ्यायचं आहे. आणि नंतर ते चांगले फोल्ड करून घ्यायचे. फोल्ड करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये खूप छान मोदक होतात. बघा तुम्ही माझे मोदक कसे तयार झालेले आहेत. खूप छान असे मोदक तयार झालेले आहेत. आणि इथे मी चाळण ठेवलेली आहे. चाळणीला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर एक असा मोदक ठेवायचा आणि चांगले असे वाफवून घ्यायचे. वरती झाकण ठेवायचं म्हणजे पटकन वाफवून होतात. खूप छान असे मोदक माझे तयार झालेले आहेत. बघायला पण सुंदर वाटतात आणि खूप छान अशी रेसिपी आहे रवा मोदक. खायला पण टेस्टी लागतात. तर मग माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पहा माझी रेसिपी. चला तर मग बाय, भेटूया नेक्स्ट